नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या आवडता कार्यक्रमात ज्याचं नाव आहे जाऊया गप्पांच्या गावात. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. तुम्हाला तर कल्पनाच आहे, आपल्या या मंचावर आपण विविध सेलिब्रिटीजना बोलवतो आणि आपण त्यांची ओळख करून घेतो, त्यांना आपण जाणून घेतो. तर त्या परंपरेला अनुसरून आज आपल्याकडे येणार आहेत प्रभावी व्यक्तिमत्व प्रशिक्षक जकातदार मॅडम. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाला पाहिजे. जकातदार मॅडम साठी या या या. अरे बापरे, जकातदार येणार होतं, हे किल्ल्याचं दार आलंय. एक्सक्यूज मी. नाही नाही, एक सेकंड. आपण नाव बदलूया तुमचं. आडनाव सावंत ठेवूया. सावंतवरून चांगलं पण सुचलंय. याच्या पुढे ह्यांचं आडनाव फालतू पंच साठी स्किट सुरू झाल्यानंतर मी माझं आडनाव बदलू. ऍक्च्युली पण चांगला होता, ऐका पाहिजे तर. सावंत तुमचा नवरा केळी खातो बा आवन टूक टूक. चांगला होता. बालनाट्याच्या ऑडिशनला सुद्धा रिजेक्ट होईल पंच. या या, बसा बसा बसा. आपल्या छोटेखानी कार्यक्रमात मोठेखानी अशा सेलिब्रिटी इकडे आलेल्या आहेत. मला सांगा नीलकंठ ताई, आज नीलकंठ असं नाव नाहीये माझं. माझं नाव नीलांबरी असं आहे. हा, नीलांबरी 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 ताई, आज तुम्ही या देशाच्या आघाडीच्या अशा सॉरी आघाडीच्या म्हटल्यावर एकदम आवाज आला तो. आघाडीच्या असं मला म्हणायचं होतं. तर रसिको, आज ह्या आघाडीच्या अशा प्रशिक्षक आहेत ज्या लोकांना पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट शिकवतात. आणि नुकताच यांना स्वतःकडे बघ जरा हा पुरस्कार मिळालेला आहे. तर याबद्दल एक मिनिट, तुम्ही चुकताय, क्षमस्व. स्वतःकडे बघ जरा असं नाव नाहीये त्या पुरस्काराचं. मग काय ते? त्या पुरस्काराचं नाव आहे स्वर्गीय तावडे स्मरणार्थ गजरा पुरस्कार. अच्छा, ते स्वर्गीय तावडे माझं स्वतःकडे बघ जरा असं माझं झालं ते. सॉरी. खूप मोठा पंबल आहे. नाही, ठरवून केलेला आहे तो. तर नाही, तर मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की ही जी तुमची वाटचाल आहे याबद्दल तुम्ही काय सांगाल? इकडची गाडी तिकडे न करता शाणी दमलेली आहे. शानी काय शानी? एकदम. एक मिनिट, दमलेली वगैरे काही नाही. मी निश्वास टाकला. माझा पल्ला खूप मोठा आहे ना. तो पल्ला गाठायला मला खूप त्रास झालाय. ओ माय गॉड, एकदा जोरात पल्ला आणि मल्ल्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्या. अतिशय सुंदर आहे. तर त्याबद्दल मी सांगते. कसं आहे ना, सोफा ते स्किट, स्किट ते सोफा, असा सोपा प्रवास नाहीये माझा. कळलं का? एक वेगळा प्रवास झालाय. मला अजून आठवतं, म्हणजे आज जरी देशात मी नामवंत प्रभावी व्यक्तिमत्व प्रशिक्षक म्हणून ओळखले गेले तरी सुद्धा यामागे ना, हसताय कशा, जनरल स्माइलिंग, प्लीज बिहेव युअरसेल्फ. तर यामागे ना माझे अपार कष्ट आहे, मेहनत आहे, म्हणून इथपर्यंत पोहोचले. मला अजून आठवतं, म्हणजे रसिको, म्हणजे लहानपणी वर्गा मी फार अल्लड होते. म्हणजे अजून मला आठवतं, माझे बाबा, म्हणजे मी जेव्हा आईच्या पोटात होते तेव्हा बाबा म्हणायचं, अरे बापरे केवढी मस्ती करते, काय व्हायचं हिचं. आणि तुम्ही झाल्यावर बाबा म्हणालात, अरे काय झालं हिचं. तुम्ही ना जरा जरा भान ठेवून बोला. हा, जरा भान ठेवून बोला. तुम्ही कोणाशी बोलताय तुम्हाला लक्षात येत आहे? जेन्युइनली आहे. नामवंत प्रशिक्षक मी. आय सिन्सिअरली अपोलोटाइज. नाही, सिन्सिअरली अपोलो हे. प्लीज. तर मी आज इथपर्यंत पोहोचले, अथक परिश्रमाने पोहोचलेली आहे. म्हणजे काय झालं, ऍक्च्युली मी लहानपणी ना खूप अशी नर्वस होते. म्हणजे आय वॉज व्हेरी, म्हणजे कोणी अनोळखी व्यक्ती माझ्या समोर आलं ना मंडळी, तर मला बोलता यायचं नाही. अबोल होते अशी. माझ्या मनात एक कॉम्प्लेक्स होता. कॉलेजमध्ये गेल्यानंतर, एका वयात आल्यानंतर आपण जेव्हा वाचनाला लागतो तेव्हा मी इफेक्टिव्ह बॉडी लँग्वेज असा एक लेख वाचला आणि अक्षरशः मी वेडी झाले. मग ट्रीटमेंट कुठल्या हॉस्पिटलमध्ये केली तुम्ही? वेडी. तुमचा ना गैरसमज होतोय. वेडी अशी वेडी नाही. वेडी म्हणजे कसं की आपण एखाद्या विचाराने प्रेरित होतो ना. ओ माय गॉड. म्हणजे भारावून गेल्यासारखं होतं ना. येस. तशा प्रकारे मी वेडी झाले, मी प्रेरित झाले आणि माझ्या लक्षात आलं, अरे बापरे, या जगामध्ये करोडो तरुण आहे ज्यांच्यात न्यूनगंड भरलेला आहे. मलाही झाला होता एकदा. इथे एवढा मोठा गोळा आलेला, जबरदस्त त्रास होता. तो गालगुंड. गालाला जो येतो ना तो गालगुंड. अच्छा, गालाला येतो तो गालगुंड. मग न्यूनगंड कुठे येतो? न्यून नावाचा अवयव आहे आपला कुठला? एक मिनिट, न्यून नावाचा कुठचा अवयव नाहीये.
न्यून म्हणजे कमतरता, कळलं का? ती कमतरता तुमच्यात ओतप्रत भरलेली आहे, कळलं का? त्याच्यामुळे ना नशिबात अपयश आहे कायम. तर मग मला लक्षात आलं की अशा लोकांना आपण चॅनलाइज केलं पाहिजे आणि ते काम मी आजवर करते आहे. नाही खूपच उत्तम असं काम. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आपल्या ह्या पाहुण्यांसाठी. मला तुम्हाला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे, नीले नीले अंबर पर ताई, चांद जब आए प्यारा बरसा है ऐसा कोई साथी हो? नाही माझं नाव ना एवढंच आहे, निलांबरी. मग मी काय म्हटलं? निले निले अंबर पर ताई वगैरे ओ माय काय? गॉड. अरे पण बाबा. त्याच्याही पुढे थांबला नाही. अख्खं गाणं तुम्ही बोललात, मुद्दामून करता का? अरे नाही, मुद्दाम नाही, ते चुकून झालं. निले निले अंबर पण आपोआप गाणं बाहेर पडलं. सॉरी ते काय? निलांबरी आणि निलांबरी म्हणा मला, निलांबरी. हो, हो, नाही मुळात नाही घेतलं माझं नाव ना तरी चालेल ना. तुम्ही आपलं साधं मॅम म्हणा. Sorry. प्लीज कॉल मी जस्ट मॅम. हे माझं का होतंय मला काही कळत नाही हो. म्हणजे हे माझं का होतं हे सगळं मला सांगा ना. हे स्किटच्या बाहेरचं जग जरा अनुभव म्हणजे कळेल. 5 मिनिटात येता बघून येऊ? 5 मिनिटात जग फिरणारेच मेल्या. नॉनसेन्स. अवघड असतं जग, कळलं का? सोपं नाहीये. नाही, हे खरं आहे मात्र तुमचं. अवघड असतं जग. जग मला नाही कोऑपरेट करत. आजपर्यंत फार वाईट अशी वागणूक दिली जगाने मला. मी खरं सांगतो तुम्हाला, मनासारखं काहीच होत नाही हो. पार्टनर सुद्धा माजोरडी आहे, काय करणार? नाही हे माझी जी लाईफ पार्टनर आहे बायको, 1 नंबरची माजोरडी हो. कसं संसार करतोय माझं मला माहिती आहे हो. इच्छा असून काही होत नाही हो, तुम्हाला सांगतो. इच्छा मरतात माझ्या. आता यावर्षी ऑलिम्पिकचं मेडल कुठे मिळालं मला? ओ ओ ओ ओ सॉरी, हार्ड लक. तुम्ही कशात भाग घेतला होता? भाग नव्हता घेतला, पण मिळायला पाहिजे ना. इच्छा आहे म्हटलं. ऑलिम्पिक मध्ये भाग न घेता मेडल कसं मिळेल? काही नियम असतात ना स्पर्धेचे. नाही पण एखाद वेळेला मिळायला काय हरकत आहे? अपवाद असतात नियमांना. आणि हे पहिलं वर्ष नाही, 5वं वर्ष आहे. गेली 5 वर्ष मला ऑलिम्पिक मध्ये मेडल मिळालेलं नाही. साला सांगणार कुणाला सांगा ना. चल आपलं तोंड दिसतं बोललं तर. पण हे वेड्या माणसा, कसं असतं ना, ऑलिम्पिक सारख्या मोठ्या स्पर्धेत ना आधी भाग घ्यावा लागतो. ते मेहनत करावी लागते, मग जिंकावी लागते स्पर्धा, मग मेडल आपल्या गळ्यात पडतं, कळलं का? हरकत नाही. आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. मला सांगा निळू भाऊ, निळू आज भाऊ कुठला आला? निळू भाऊ कुठला? एक बाई दिसली. बाई इथं बाई आहे ना, इथे बसलेली समोर. निळू भाऊ कुठे? भाऊ आणि बाई येतात, काय फरक आहे का बाई? निळं काय? निळं काय? निलांबरी. इकडे बघा, निलांबरी नाव आहे माझं. निलांबरी. प्रिसाइसली बोला, निलांबरी. माझी चक्री मारतोय मी. मला सांगा नील आर्मस्ट्रॉंग बाई. मी मुद्दामून करतो. नाही हे चुकून झालेलं आहे. निलांबरी फायनल झालेलं आता. निलांबरी बाई, हे मला माझा हा प्रॉब्लेम का होतो मला सांगा. माझा हा का होतो प्रॉब्लेम? नावांच्या बाबतीत घोळ होतो, नशीब असं. हे काय आहे सगळं? काय हे घडतंय माझ्या बाबतीत? हे सगळं का होतंय माहितीये का? आत्मविश्वास नाहीये, कळलं का? हे न्यूनगंड तुमच्यात भरलाय, तो बाहेर काढायला हवा. लक्षात घ्या. मला मान्य आहे बघा, सगळ्या लोकांमध्ये मंडळी न्यूनगंड हा असतोच. म्हणजे तो बाहेर काढूनच त्याच्यावर काम करून जेव्हा आपण जग जिंकतो ना, तेव्हा तो माणूस यशस्वी होतो. पण माझ्यात न्यूनगंड दिसतोय? नाही आहे, खूप आहे. हा आता तुमचा चेहरा बघा. चेहरा बघायचा. हे काय करतोय? अरे यार, चेहरा पटकन जातोय. अरे स्वतःला चेहरा असा कधी बघता येईल का? असा बघता येतो, असा करून. बाऊल सगळं काय करताय तुम्ही? स्वतःचा चेहरा बघा. नाही, आपण असं म्हणतो ना, हे बघा ते बघा, असं उदाहरण देतो ना, तसा तुम्ही तुमचा चेहरा बघा. लक्षात घ्या. तुमचे डोळे उभं राहा बघा मंडळी, यांचे डोळे बघा किती निस्तेज आहेत, एकदम लाचारी दिसते. लाचारी दिसते? अरे बरं, गॉगल घालायला पाहिजे. आता बाहेर पडायला लागली लाचारी. नाही म्हणजे हे कपाळ भव्य आहे, पण अरे हे तर काहीच नाही. 3 वर्षापूर्वी केवढं भव्य होतं. डोकं दुखायचं ना, इथे बाम लावायचो मी. इथे भाऊबीज असे माझी बहीण होती ना, इथून टिळा लावायला सुरुवात करायची इथपर्यंत. असं प्रॉब्लेम व्हायचा. हे असं का होतं? ही झाली सगळी फालतूगिरी करून झाली. पण ही एकदा काही ती फालतूगिरी ओका आणि मोकळे व्हा. तुम्ही मोकळे आणि मीही मोकळे. ही फालतूगिरी मलाच का सुचते? पण ते सुचते याचं कारण तेच आहे, आत्मविश्वास, न्यूनगंड, स्वतःबद्दलची कमतरता मनात आहे, ती आपणच धडधडीत बोलून दाखवायची. म्हणजे लोक बोलायला नकोत, कळलं का? तर ती न्यूनगंड आहे तुमच्यातला, तो बाजूला काढायला हवा. प्रत्येक माणसामध्ये न्यूनगंड असतो मंडळी, लक्षात घ्या. त्याच्या परे जाऊन जो स्वतःवर काम करतो ना आणि जग जिंकतो, तो खरा माणूस यशस्वी होतो, कळलं का? माईक टायसन यशस्वी का झाला? त्याच्याकडे स्वतःचे माईक असतील. आता
आपल्याकडे आपण प्रोड्युसरचे माईक वापरतो ना, तरी नशीब आता असे आले. पूर्वी हे बनियनला भोकं पडायचे, ते बांधायचे ना, हे मग भोकं मोजून किती एपिसोड झाले मोजायचे, किती झाले, 700. प्रॉब्लेम आहे आता. माईक म्हणजे तसली माईक नाही हो, माईक टायसन जगविख्यात बॉक्सर होता, माहितीये का काही? नाही म्हण, खरंच अरे नाही. देवा. माईक टायसन नाही. बरं नेपोलियन. हा माहितीये, नेपोलियन आमच्या बाजूलाच आहे, गोंडस फिल्म मस्त movie. अरे तो पामेरियन रे, तो पामेरियन कुत्रा आहे. आय एम टॉकिंग अबाउट नेपोलियन. नेपोलियन बोनापार्ट. हा सर्टिफिकेट आहे माझ्याकडे. बोनापार्ट सर्टिफिकेट आहे. बोनापार्ट माहिती रे तुम्हाला? बोनापार्ट. बरं ते मुर्दे. हा आता माझ्या डोळ्यात डोळे घालून बघा तुम्ही, डोळ्यात डोळे घालून बघा. पगली प्यार हो जाएगा मुझे. काय हे मला तुमच्यावर प्रेम होईल. डोळ्यात जादू आहे तुमच्या. गप्प बसाव, काहीच जमत नाही तुम्हाला, वेडे पण आहे नुसता. मंडळी हे सगळं विसरा, आपण हस्तांदोलन कसं करायचं शिकूया. ठीक आहे, मला माहिती आहे हस्तांदोलन कसं करतात. हस्तांदोलन माहिती आहे मला. करा. जूझ भी हमारी मांगे पूरे करो वरना कुर्सी खाली करो. जूझ भी. हे काय आहे? हस्त आंदोलन केलेलं आहे मी. किती ऑब्विस विनोद आहे हा यार. असं नाही, हस्तांदोलन म्हणजे शेकँड. शेकँड करा, कमॉन शेकँड करा. असं काही पायजामा छाप चांगलं करा ना, छान स्ट्रॉंग ताकद. एवढं जोरात नाही हो, प्रेमानं, जरा प्रेमानं करा. छान सेकंड प्रेमानं करा. अरे आता प्रेमानं बोला, मला किती काय करता हो तुम्ही? काहीच कसं जमत नाही तुम्हाला, नॉनसेन्स. मला 2 दिवस द्या, मी मेहनत करतो. बसा. ते काय हास्य जत्रेचं तालीम आहे, एक दिवसात आलं लगेच दुसऱ्या दिवशी. तिकडे तरी करता का तुम्ही? वेडेपणा काहीतरी. मंडळी हे सगळं जाऊ द्या, तुम्ही माझ्याकडे बघा. मी तुम्हाला सांगते कसं चालायचं, कसं वागायचं, कसं बोलायचं 4 चौघात. ओके बघा, आता मी चालून दाखवते. ठीक आहे, इकडे बघा, माझ्याकडे बघा. असं अँगलनी बघतोय मी. मंडळी माझ्याकडे नीट बघा, मी चालून दाखवते. तर हे असं चालून दाखवायचं. ऐसा मत कर, ऐसा उसको बोलने का बोलो, ऐसा करता है वो मत करो. हे बघा असं चालायचं साधारणतः. अरे